नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप दिवसांनी मी आली आहे. तर आज माझा जरा ॲप्रोच वेगळा आहे बरं का. चॅनलवरती मी आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे. गप्पा कशासाठी तर भविष्यशास्त्र हा विषय आजकाल खूप लोकांना रोजचा झाला आहे. तुम्ही रोज राशी भविष्य बघता किंवा माझ्या कुंडलीत काय आहे, आत्ता गुरु कसा आहे वगैरे ह्या गोष्टी सर्वसामान्य माणसांपर्यंत आल्या आहेत नाही का. मी आज तुम्हाला प्रत्येक ग्रहाबद्दल असं सांगीन की तुमच्या कुंडलीमध्ये रवी जेवढा चांगला असेल, रवी त्रिकोणामध्ये असेल, केंद्रामध्ये असेल, रवी सिंहेमध्ये असेल, मेषेमध्ये असेल, धनुमध्ये असेल तर तुमची तब्येत चांगली असते. तुमच्या कुंडलीमधला मंगळ जर मेषेत आहे, वृश्चिकेत आहे किंवा प्रथम स्थानामध्ये आहे तर तुम्ही अतिशय एनर्जेटिक असता. तुमच्या कुंडलीमधला बुध हा जर लग्नस्थानामध्ये आहे, तुमच्या चंद्राबरोबर आहे किंवा चतुर्थात दशमामध्ये आहे तर तुमचं घर छान असतं, तुम्ही बुद्धिमान असता, तुमची स्मरणशक्ती उत्तम असते. तुमच्या कुंडलीमध्ये गुरु जर पंचमात लग्नात असेल, तुम्हाला आता सगळ्या घरांची नावं माहिती झाली आहेत कुंडलीतल्या, तर हा गुरु तुमच्या कुंडलीमध्ये खूप पवित्रपणा आणतो, उत्तम शिक्षण देतो. म्हणजे प्रत्येक ग्रहाला एक रोल आहे आपल्या आयुष्यात, बरोबर आहे ना. मग आपण आज एक वेगळी गोष्ट अशी बघूया की शनी जो आहे हा ग्रह तुम्हाला सर्वसामान्य माणसांना न आपल्याला असं वाटत असतं की शनी हा त्रास देणारा ग्रह आहे. शनी आपल्याला कामाला लावतो, शनी अडचणी आणतो, पण अक्षरशः असं नाही आहे. शनी हा जो ग्रह आहे हा कर्माचा कारक आहे, दशमाचा स्वामी असल्यामुळे. म्हणजे तुम्ही जे काही गोष्टी करता त्याचं फळ देण्यासाठी इथे कर्म करणं महत्त्वाचं आहे, त्याचा तो कारक आहे. म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये शनीचं लग्न असेल, म्हणजे तुमच्या लग्नस्थानामध्ये बुध, शुक्र, शनी यांच्या राशी असतील, म्हणजे लग्नेश बुध, शुक्र, शनी असतील तर शनी तुमच्या कुंडलीचा मित्र आहे तुमचा. मग तो त्रास कसा देईल. जसं आपण आपल्या घरातले आजोबा लोक असतो ना, आजोबा असतात आपल्या घरात, आजोबा, आपण त्यांना घाबरतो पण आणि त्यांच्यावर आपलं प्रेम पण खूप असतं. ते आपल्यावर खूप माया करतात. अगदी लहानपणापासूनच्या आपल्या आठवणी असतात की हे आजोबा लोक आपल्याशी लहान होऊन खेळतात, त्यांच्याकडे खूप वेळ असतो. आजोबा ही व्यक्ती ऑफिसला जात नाही हे आपल्याला लहानपणापासून कळतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला एक भीतीयुक्त आदर असतो, प्रेम असतं. शनी तसा आहे. तुमच्या कुंडलीमधला शनी तुम्हाला आजोबासारखं शिस्त लावतो, प्रेम देतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी तोच कारणीभूत होतो. कारण शनी हा जर कुंडलीमध्ये शुभ असेल तर जसं आपण माणसांची दृष्टी समोर पडते तशी प्रत्येक ग्रहाची दृष्टी पण समोर पडते, समोरच्या स्थानावर पडते, समोरच्या स्थानात असलेल्या ग्रहांवर पडते. शनी मात्र बरोबरच्या ग्रहांकडे पण बघतो बरं का. त्याला पहिली दृष्टी पण आहे आणि त्याला तिसरी दृष्टी आहे, 10वी दृष्टी आहे आणि शिवाय 7वी दृष्टी आहे. त्याच्यामुळे तुमच्या कुंडलीचं लग्न जर बुध, शुक्र किंवा शनीचं असेल, म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये लग्नी वृषभ, कन्या, मकर पैकी कुठली रास असेल तर शनी तुमच्या कुंडलीचा मित्र आहे. आणि शुक्राच्या राशीचा तर तो जास्त शुभ करणारा ग्रह आहे, कारण त्याला योगकारक ग्रह असं म्हणतो आपण. त्यामुळे हा योगकारक जर कुंडलीमध्ये असेल शनी तर तो जिथे आहे ना तिथून तिसऱ्या दृष्टीने, 7व्या दृष्टीने आणि 10व्या दृष्टीने स्थानांकडे बघतो. जेव्हा हा शनी कुंडलीचा योगकारक आहे तेव्हा तो बघतो ते प्रेमळ दृष्टीने बघतो ना, तिथं काही तो वाईट करत नाही. जरी समजा शनी हा नैसर्गिक पापग्रह आहे असं म्हटलं तरी तो आजोबा ग्रह आहे आणि तो तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे नेण्यासाठी धडपडतो, तुम्हाला धडपडून काम करायला लावतो.
त्यामुळे याची 3री 7वी दृष्टी जिथं पडते, जर योगकारक शनी असेल तर या स्थानांची चांगली फळं मिळतात. पण जर योगकारक नसेल हा शनी, तर तो जिथे बघतो तिथे फार चांगले परिणाम देत नाही. म्हणजे असे की जिथे बघतो त्या क्षेत्रांमध्ये माणसाला संघर्षाने काम करावं लागतं, त्याशिवाय चांगलं फळ मिळत नाही. कुठल्याही ग्रहाला माणसाचं वाईट करायचं काही कारणच नाही आहे. शनी आहे तिथे अकारक का शुभकारक आहे हे बघितल्यावर, शिवाय या शनीवर कुंडलीमध्ये जर गुरु किंवा शुक्र या 2 शुभग्रहांपैकी कोणाची किंवा दोघांची एकदम दृष्टी पडली तर कमी श्रमामध्ये शुभफळ मिळतं. खूप जास्त संघर्ष करावा लागत नाही, कमी अशुभ फळ देतो. शनी लग्नी असेल, आता शनी लग्नी आला म्हणजे हे स्थान आरोग्याचं आहे. शनी आरोग्याचा कारक कोण आहे? शनी नाही, रवी. आणि रवी आरोग्याचा कारक आहे, तर रवीचा शनी मित्र नाही, शत्रू आहे. त्यामुळे शनी आरोग्याचा अकारक ग्रह आहे. मग हा जर लग्नी असेल म्हणजे आरोग्याच्या स्थानामध्ये असेल तर अर्थातच थोडी कुरकुर असणार ना तब्येतीची. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला ग्रह सांगतात की ते तुमच्या कुंडलीत कशासाठी आलेत. अशी कुरकुर असताना जर ह्याच कुंडलीमध्ये रवी शनीच्या पुढच्या स्थानात 2य स्थानामध्ये गेला तर या रवीचं फळ चांगलं मिळत नाही. म्हणजे असं की 2य स्थानातला रवी हा वडिलोपार्जित प्रॉपर्टी देतो, पण इथे आजोबा ग्रह शनी बसला आहे ना, त्याच्यावरून रवीला पुढे जाऊ देत नाही तो सुखासुखी. त्याच्यामुळे वडिलोपार्जित इस्टेट मिळण्यामध्ये संघर्ष करावा लागतो. काही वेळेला ह्या वारसा हक्काच्या प्रॉपर्टीपायी कुटुंबामध्ये भाऊबंदकीची भांडणं कोर्टापर्यंत जातात. वृषभ आणि तूळ या शुक्राच्या लग्नांना शनी योगकारक असतो. तसा बुध आणि गुरुच्या राशीमध्ये, बुध हा शनीचा मित्र आहे, पण बुध कसा आहे, बुधाच्या बरोबर जो ग्रह येतो ना तसा बुध होतो, कारण तो युवराज आहे, लहान मूल आहे ना. म्हणून अशुभ म्हणजे पापग्रहांच्या संगतीमध्ये बुध आला तर पापग्रह होतो, नैसर्गिक शुभग्रहांच्या बरोबर आला तर बुध हा शुभग्रह होतो. आणि त्याच्यामुळे बुधाच्या आणि गुरुच्या राशीमध्ये दोन्हीही म्हणजे धनु, मीन आणि मिथुन आणि कन्या या 4 राशींमध्ये शनी मिश्र फळ देतो. पण असं असून देखील जेव्हा धनुराशीमध्ये शनी येतो तेव्हा धनुराशीचा स्वभाव आहे प्रसरण करण्याचा. त्याच्यामुळे या शनीचं फळ प्रसरणाने चांगलं होऊ शकतं. आणि तसंच बुध पण शनीच्या राशीमध्ये बुद्धिमान असलेली व्यक्ती पण संघर्ष करून चांगलं फळ देतो हा शनी. रवीच्या राशीत, शनी चंद्राच्या राशीत, मंगळाच्या राशीमध्ये शनी हा शुभग्रह नाही आहे यांच्यासाठी, कारण यांचा शत्रू आहे. रवी, चंद्र आणि मंगळाचा शनी शत्रू आहे. त्याच्यामुळे इथे शनी चांगलं फळ देत नाही. शनी जिथे असतो की नाही हा खूप बलाढ्य पापग्रह आहे आणि त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा आहे सर्व ग्रहांमध्ये आपल्या सूर्यमालेमधल्या इनर प्लॅनेट्समध्ये. त्याच्यामुळे याचा परिणाम फक्त तो आहे तिथेच नाही तर त्याच्या मागच्या आणि पुढच्या घरांवर पण होतो. म्हणून आपण गोचरीने शनी एका स्थानामध्ये आला की त्याच्या मागच्या पुढच्या घरावर परिणाम करतो. म्हणून या 3ही स्थानांमध्ये असणाऱ्या राशींना 7.5 आहे असं आपण म्हणतो. कुंडलीमध्ये जसा आहे ना शनी तसा तो कर्मठच आहे. शनीला खोटेपणा खपत नाही, शनीला आळस खपत नाही, शनीला वाटेल तसं नियमबाह्य वागणं खपत नाही, शनीला शांत नुसता बसलाय काही काम करत नाही अशी व्यक्ती पण त्याला आवडत नाही. त्याच्यामुळे जी माणसं कामसू आहेत, जी कायद्याने वागणारी आहेत, कारण शनी हा न्यायाधीश आहे, कायद्याने वागणारी आहेत, कामसू आहेत, आपलं काम आपल्यापुरतं करत राहतात, कुठेही त्यांच्यात लेथार्जी नाही, कुठेही आळशीपणा करत नाहीत, अशी शनीप्रधान माणसं ही आयुष्याच्या शेवटी चांगली यशस्वी होईपर्यंत ती गप्प बसत नाहीत.
जेवढा जास्त प्रयत्न, जेवढे जास्त श्रम, तेवढं जास्तच चांगलं यश, असं शनीचं गणित आहे. त्यामुळे हा कर्माचा कारकग्रह आहे. सांख्य योगामुळे पूर्वजन्मीच्या इच्छा राहिल्या त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण जन्म घेतला. त्यामुळे ह्या इच्छांचं फळ जेवढं चांगलं आपल्याला मिळायला हवं असेल तेवढं चांगलं कर्म आपण केलं पाहिजे, हे माणसाला शनीच दाखवतो. त्यामुळे शनी आपला मित्र आहे, शत्रू नाही. बरोबर आहे ना? कसा वाटला माझा एपिसोड बघा, मला अभिप्राय द्या. असंच तुमच्याशी अजून वेगळ्या विषयावर गप्पा मारायला मी येते आहे. कुठलीही गोष्ट शिकताना हसत खेळत शिकली की ती जास्त चांगली कळते. बरोबर आहे ना? पुढच्या एपिसोडची वाट पहा. बाय बाय.